नीट पेपर फुटी प्रकरण धर्मेंद्र प्रधान यांना चांगलंच भोवलं। कॉक्रोच जनता पार्टीने केलेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना 25 जुलै रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। प्रल्हाद जोशी यांची राजकीय कारकीर्द कशी आहे, त्यांच्या शिक्षणाबद्दल तसेच त्यांच्याकडे असणाऱ्या संपत्तीबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। प्रल्हाद जोशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी उत्तर कर्नाटकातल्या ब्राह्मण कुटुंबात झाला। भाजपात येण्यापूर्वी प्रल्हाद जोशी यांची पार्श्वभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे। 1992 ते 1994 या कालावधीत हुबळी येथील हदगाह मैदानासाठी झालेल्या आंदोलनामुळे प्रल्हाद जोशी हे पहिल्यांदा चर्चेत आले। 1996 मध्ये ते कर्नाटक विधानसभेत आमदार झाले, तर 2004 मध्ये प्रल्हाद जोशी हे पहिल्यांदा राष्ट्रीय राजकारणात आले। 2024च्या लोकसभा निवडणुकीत धारवाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विनोद आसुती यांचा 97,000हून अधिक मतांनी पराभव करून प्रल्हाद जोशी हे 5व्यांदा खासदार झाले। प्रल्हाद जोशी यांची कर्नाटक मधील प्रमुख भाजपा नेत्यांमध्ये गणना होते। 2014 ते 2016 या 2 वर्षांच्या कालावधीत प्रल्हाद जोशींकडे भाजपच्या कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती। प्रल्हाद जोशी यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं आहे, तसेच त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार खातं देखील आहे। नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी देखील प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे। तर आता त्यांना शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांचे शिक्षण किती झाले आहे याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। प्रल्हाद जोशी यांनी कर्नाटक मधील हुबळी येथे शालेय शिक्षण घेतले। त्यानंतर प्रल्हाद जोशी यांनी हुबळी मधील काडसिद्धेश्वर आर्ट्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली आहे। प्रल्हाद जोशी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रातून दिलेल्या माहितीनुसार प्रल्हाद जोशी आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण 21.8 कोटी रुपयांची संपत्ती आहे, तर त्यांच्यावर 8.1 कोटी रुपयांचे कर्ज आहे। कुटुंबाच्या जंगम मालमत्तेचे मूल्य 8.97 कोटी रुपये आहे। यामध्ये प्रल्हाद जोशी यांच्याकडे 2.72 कोटी रुपये, त्यांच्या पत्नीकडे 5.93 कोटी रुपये आणि मुलीकडे 32.3 लाख रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे। तसेच त्यांची स्थावर मालमत्ता 12.11 कोटी रुपयांची आहे। प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। 2019 मध्ये प्रल्हाद जोशी हे केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होते। त्यामुळे वाद मिटवणं, त्यावर तोडगा काढणं, सभागृहाचं व्यवस्थापन हे सगळं हाताळण्याचा मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे। शिक्षण मंत्रालयासमोर सध्या परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, राष्ट्रीय प्रवेश परीक्षा, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी तसेच विविध शैक्षणिक सुधारणा यांसारखी महत्त्वाची आव्हाने आहेत। अशा परिस्थितीत प्रल्हाद जोशी यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे त्यांच्या पुढील निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रल्हाद जोशी काय म्हणाले ते पाहूयात। शिक्षा मंत्री के तौर पर क्या प्राथमिकताएं हैं और किस तरह से आप इस चैलेंज को ले रहे हैं? माननीय प्रधानमंत्री जी ने पूरा विश्वास रख के मुझे ये जिम्मेदारी सौंपा है। मैं कल कर्नाटक में था, रात को इधर पहुंच के मैं आज सुबह इधर आके चार्ज लिया हूँ, कार्यभार संभाला हूँ। पूरा डिटेल्स जो भी इधर अभी हमको देखना है, निर्णय लेना है, इस सब के बारे में इंफॉर्मेशन लेने का और पूरा मिनिस्ट्री समझने का कोशिश मैंने किया। लगभग 11 बजे से अभी 3 बज रहे हैं, 3 बजे तक हम कंटिन्यूसली मीटिंग किया है। मुझे विषय नया है, पूरा समझने के बाद डिटेल में आपसे बात करूंगा। मैंने आज चार्ज भी लिया हूं और सीनियर ऑफिसर्स पे डिटेल में बातचीत करने का कोशिश किया हूं। ये बहुत बड़ी डिपार्टमेंट है, इसलिए पूरा समझ के मैं आपके साथ बात करूंगा। थैंक यू सर। थैंक यू।
कल मिलते हैं सर पार्लियामेंट में। जरूर जरूर मिलने के लिए मैं कभी भी नहीं मना किया। बस बस सर, हमारा काम उसी से हो जाता है। सर तो आपका क्वेश्चन आंसर डी भी है सर। राजकीय, कला, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.